नमस्कार बांधवांनो, मी यशवंत सायरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आज सर्व प्रवर्गांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देणे काळाची गरज आहे या विषयावर माझे मत ठेवणार आहे. भारतातील आरक्षण बंद करा असे अनेक लोकांचा कांगावा आहे. त्यामध्ये उच्चवर्णीय व आमचे ओबीसी नागरिक आघाडीवर आहेत. त्यांच्यासाठी माझे काही प्रश्न आहेत. ठीक आहे, प्रथम सर्व आरक्षण बंद करा असं म्हणण्याचं कारण काय? कांगावा करणारे समाज बांधव जातीला अनुसरून बहुसंख्य जातीला कमी लेखणे बंद करणार आहेत का? आजची अस्पृश्यता पाळली जाते ती बंद होईल का? दलितांवर व मागासवर्गीयांच्या जातीच्या नावाने होणारे अत्याचार बंद होईल का? जन्मलेल्या बाळाला जातीचा ठसा लागतो तो बंद करता येईल का? हे प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आरक्षणाचं आणि जातीचं नातं काय आहे आणि आरक्षण बंद करणे सोयीचे होणार आहे का यावर मी माझं मत मांडत आहे. आरक्षणाने जात तयार केली नाही तर जातीमुळे आरक्षण मागावे लागत आहे. आपण पाहत आहोत की 150 ते 200 वर्षा अगोदर केवळ जातीचा शिक्का असल्याने गुलामापेक्षाही भयंकर वागणूक उच्चवर्णीयांच्या लोकांकडून दलित व मागासवर्गीयांना मिळत होती. हे कसे विसरायचे आम्ही? स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही दलितांना व मागासवर्गांना सामाजिकदृष्ट्या अमानवीय प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. त्यांना संविधानिक हक्क व अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. हे भयंकर सत्य आहे. भारतीय संविधानामध्ये कलम 45 अनुसार प्रत्येक 14 वर्षाखालील मुलाला शिक्षण मोफत असल्याची प्रावधान आहे. आज त्या बाबीला संविधान लागू होऊन जवळपास 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या सर्व बाबी बघितल्यानंतर आजची स्थिती, शैक्षणिक स्थिती काय आहे हे पाहता आपल्यासमोर काही बाबी स्पष्ट करणे आवश्यक आहे. सर्वांना उच्च माध्यमिक मोफत शिक्षणाचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी सरकारची काय तयारी आहे? महाराष्ट्र राज्यातच 4000 गावपाड्यातील विद्यार्थ्यांना शाळाच नसल्याचे, सुमारे 2400 विद्यार्थ्यांना केवळ प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मिळवण्यासाठी 10 ते 20 किलोमीटर अंतर कापावं लागते. काहींना तर जंगलातून नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. अक्षरशः पायपीट करावं लागते. खुद शिक्षण मंत्र्यांनी विधानसभेत याची कबुली दिली आहे. यू डॅश या अधिकृत शासकीय माहिती स्रोतातून असे समोर आले आहे की 8123 गावामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. त्यातील 1650 मध्ये प्राथमिक शाळाच नाहीत. शिक्षणाच्या अधिकारानुसार गावाच्या 1 किलोमीटर परिसरात प्राथमिक शाळा असणे आवश्यक आहे, तर 5 किलोमीटर परिसरात एक माध्यमिक शाळा असणे आवश्यक आहे. मात्र सरकारने विद्यार्थी नाहीत या सबबीखाली सर्व शाळा बंद करण्याचा सपाटा लावला व विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता देऊन आपली जबाबदारी झटकली. यामुळे विशेषतः ओबीसी व अनुसूचित जमाती व जाती या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 10 वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद झालेल्या आहेत. नीती आयोगाच्या स्कूल एज्युकेशन सिस्टीम इन इंडिया टेम्पोरलिसिस अँड पॉलिसी रोड मॅप फॉर क्वालिटी इन्व्हायरमेंट या अहवालातील निरीक्षणानुसार 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात देशातील 94,000 सरकारी व 4,000 सरकारी अनुदानित शाळा बंद पडल्या. त्याच वेळेस 51,000 खाजगी शाळा वाढत्या विद्यार्थ्याच्या शाळा प्रवेशांचे प्रमाण वाढले नाही. देशातील 14 लाख शाळांमध्ये 24 करोड विद्यार्थ्यांचा प्रवेश झालेला आहे. मात्र प्रत्यक्ष आणि आजची स्थिती पाहता ही सरासरी फसवी असल्याचे उघड होते. देशातील 1,04,125 शाळा या एक शिक्षकी शाळा आहेत. महाराष्ट्रातील एक शिक्षक शाळेचे प्रमाण वाढत आहे. एवढेच नव्हे तर अनेक माध्यमिक शाळांमध्ये महिला शिक्षिकाच नाहीत.
दुर्गम व ग्रामीण भागातील शाळा शिक्षकांविना ओस पडत आहेत. अशा अवस्थेत शिक्षण रखडत सुरू आहे. अनेक शाळांना वर्गखोल्याच नाहीत. तिथे धोकादायक म्हणजे काही शाळा धोकादायक आहेत. जुलै 2025 मध्ये तर राजस्थानातील झालवाड जिल्ह्यातील पिपलिओदी या सरकारी शाळेचे छत कोसळून 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यापूर्वी 2019 मध्ये याच राज्यातील उदयपूर सरकारी शाळेचे भिंत कोसळून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. हे सर्व बघता आमचे भारतातील शिक्षण व्यवस्था ओबीसी अनुसूचित जाती व जमातीसाठी अनुकूल नाही हे चित्र खरंच भयावह नाही का? राज्यामध्ये शासकीय महाविद्यालय, अनुदानित खाजगी महाविद्यालय, विविध विद्यापीठ, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक प्राथमिक शाळेतील रिक्त पदे अद्यापही रिक्त आहेत. 2012 पासून सर्व नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर हजारो तरुण शिक्षकांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे हजारो तरुणांच्या पालकांनी आपल्या मुलांमध्ये शैक्षणिक अर्हता निर्माण करण्यासाठी केलेला खर्च वाया गेला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या तरुणांनी गेल्या 10 वर्षापासून विविध विद्यापीठ, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा व प्राथमिक शाळांमध्ये तुटपुंजा पगारावर काम केलं आहे, त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही. पूर्वीच्या शासनमान्य अनुदानित शाळा महाविद्यालय शैक्षणिक दर्जा दिवसेंदिवस घसरत आहे. हेच येथील शासनांना अपेक्षित आहे काय? ही एक बाब झाली. भारतातील एकंदरीतच सांस्कृतिक क्षेत्रामध्ये येथील ओबीसी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांना स्थान आहे का? आज वृत्तपत्र, साप्ताहिके, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, मासिके असे अनेक भरमसाठ माहिती व तंत्रज्ञानाच्या दुनियेत मात्र वंचित व हक्कासाठी मागणी करणाऱ्यांचा आवाज पोहोचू नये, त्यांची दखल घेतल्या जाऊ नये, त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रशासन व यंत्रणेचा प्रश्न विचारला जाऊ नये असे एकंदरीतच सद्यस्थिती वातावरण आहे. हजारो वर्षाचा आवाज बनलेला मूक नायक आज मुका नायक झाल्याचे चित्र दिसते आहे. प्रस्थापित राजकारणी, भांडवलदार व विषमतावादी विचार यांच्या हाती या लोकशाहीचा 4था स्तंभ असल्यामुळे बऱ्याच बाबतीत मूग गिळून हा 4था स्तंभ आहे असे दिसते आहे. या 4थ्या स्तंभामुळे आमचा बहुजन बांधव, अनुसूचित जाती व जमातीचा बांधव कुठेही दिसत नाही. त्यामुळे त्यांना स्वतःच्या व्यथा मांडण्यासाठी कुठलेच विचारपीठ उपलब्ध नाही असे दिसते. भारतामध्ये आज घडीला जातीगत जनगणनेची मागणी होत आहे. ती प्रामुख्याने ओबीसींची नेमकी किती संख्या आहे हे मोजण्यासाठी आहे. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींचा समावेश अनुसूचित जाती प्रवर्गात झालेला आहे. तसेच आदिवासी या प्रवर्गाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार या प्रवर्गासाठी किती प्रतिनिधित्व द्यावेत याचे संविधानामध्ये प्रावधान आहे. मात्र जनगणनेबाबत जर तर करून भारत सरकार जनगणनेसाठी उदासीन आहे. माननीय महोदय, एक बाब अत्यंत प्रकर्षाने लक्षात ठेवण्यासारखी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजेच जाती प्रथेचे निर्मूलन करणे ही होती. ती केवळ स्वाभिमानाची नाही तर सांस्कृतिक चळवळ सुद्धा होती. त्यांना भारताची समाज रचना विज्ञानवादी तत्वानुसार करायची होती. आज भारताची आर्थिक स्थिती बघू आपण. 80 कोटी जनतेला लाचार करण्याचा थेट उपक्रम भारत सरकारने आखलेला आपल्याला दिसतोय. यामध्ये ओबीसी, एससी, एसटी समाजाचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. गरिबी निर्मूलन हा खूपच जुना उपक्रम आहे. शाश्वत विकास ध्येयामध्ये गरिबी निर्मूलनासाठी जे विविध उपाय करावे लागतात त्यात प्रामुख्याने तो रोजगार निर्मितीचा प्रयत्न असतो. पण सरकारने रोजगार निर्मितीसाठी कोणतीही ठोस योजना मांडली नाही. संसाधनाच्या निर्मितीतून रोजगार निर्माण होईल अशी अपेक्षा होती. रोजगारासाठी ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेली रोजगार हमी योजना कमकुवत करण्याकडे सरकारचा कल असल्याचं दिसत आहे. याची कारण आपण शोधूया. 2022-23 मध्ये या योजनेसाठी 89
1,400 करोड रुपये ठेवण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात 9,848 करोड रुपयेच खर्च करण्यात आले. याचाच अर्थ योजनेवरील तरतूद वाढविणे गरजेचे होते, मात्र सरकारने या योजनेवर कुठलीही तरतूद ठेवलेली नाही. केवळ 600 करोड रुपये नाममात्र तरतूद केलेली आहे. मात्र त्याच वेळेस जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याची फुशारगी मात्र हे सरकार मानत आहे. 80 कोटी नागरिकांना साधनहीन ठेवल्या गेलेल्या, लाचार बनवलेल्या या भुके कंगाल लोकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करण्याची योजना सुरूच ठेवत आहेत. याचा विचार करण्याची गरज आहे. जर देशातील 80 कोटी लोकांना खरंच रोजच्या जेवणासाठी सरकारच्या तोंडाकडे बघावं लागत असेल तर खरंच देश महासत्ता होण्याच्या योग्यतेचा बनला आहे का, याचाही विचार आज आपल्याला करावा लागणार आहे. भारतातील एक संघटना आम्हाला सर्व जातींना एक समान आणायचे असे म्हणते व त्यासाठी समरसता हा कार्यक्रम सुरू केलेला आहे असे खरोखरच ते भासवते. भारतात समानता येत असेल तर आरक्षणाची गरजच नाही. समरसता व समता याची गल्लत केल्या जात आहे. सर्व जातीमध्ये समानता तेव्हाच येऊ शकते जेव्हा जाती नष्ट होतील. त्यासाठी आजच्या घडीला एकच उपाय आहे. जसे जपानमध्ये समुराई या श्रेष्ठ समजणाऱ्या वर्गाने त्याच्या वर्ण वर्चस्व सोडून दिले व सर्व वर्गांना एक समान संधी उपलब्ध करून दिली, तो जपान देश जगातील इतर देशाच्या तुलनेने कितीतरी प्रगतीपथावर आजच्या घडीला गेल्याचे दिसते. हिरोशिमा व नागासाकी या जपानच्या शहरांवर दुसऱ्या महायुद्धामध्ये 9 ऑगस्ट 1945 रोजी बॉम्ब टाकून दोन्ही शहरं उद्ध्वस्त करून टाकण्यात आली. त्यामध्ये किमान 2.5 लाखपेक्षा जास्त नागरिक ठार झाले. परंतु सामाजिक आर्थिक समानतेमुळे व देशाभिमानामुळे काही वर्षातच तो देश पुन्हा उभा राहिला आणि अत्यंत प्रगतशील राष्ट्र म्हणून ओळख निर्माण केली त्यांनी. भारताचे काय? खरंच येथील 15% सर्व वर्ण वर्चस्व असलेले समाज स्वतःचे वर्ण वर्चस्व त्याची अस्तित्व सोडून त्यांच्या 15% जनसंख्येनुसार आपले प्रतिनिधित्व घेऊन उर्वरित प्रतिनिधित्व ओबीसी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीला उपलब्ध करून देईल का? मान्यवर कांशीरामजी यांनी एक नारा दिला होता, जिनकी जितनी संख्या भारी उनकी उतनी भागीदारी. या न्यायाच्या हिशोबाने आज इतर मागासवर्गीयांना ओबीसी समाजाला एकत्र 52% सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वाटा मिळणे अगत्याचे आहे. त्यासाठी राजकीय आंदोलन राबवले तर सोबत अनुसूचित जाती व जमातीचे नागरिक हे नेहमीच ओबीसीच्या सोबत राहिलेले आहे. हा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले आहे की राजकीय सत्तेनेच सर्व सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सत्तेचे गणित सुटते. त्यांच्याच विचाराच्या अनुकरणाने आज ओबीसी समाज जागृत होत आहे. तसे झाले तर तो दिवस दूर नाही की आपला भारत काही वर्षातच सम्राट अशोककालीन भारत बनेल. त्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे भारत देश जगामध्ये प्रगत राष्ट्र म्हणून गणला जाईल व भारताचे वर्चस्व जगावर निर्माण होईल, यात काही शंका नाही. जय संत.